नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आज दिनांक 15 मार्च 2026 रोजी अकोला जिल्ह्याचा जो पेपर झालेला आहे पोलीस भरतीचा 2024-25ची जी प्रश्नपत्रिका आहे 2026मध्ये पेपर झालेले आहेत. तर त्याची प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासहित सर्व माहिती बघणार आहोत आणि संपूर्ण ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत आणि आन्सर की जे आलेले आहेत आपल्या YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुपवरती टाकण्यात येतील. त्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. आता पुढे प्रश्नपत्रिका कंटिन्यू करण्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती मी तुम्हाला येथे सांगणार आहे. आता या ठिकाणी काही जिल्ह्यांचे पेपर आज जवळजवळ 18-19 घटकांचे पेपर झालेले आहेत आणि बाकीचे कारागृह SRPF राहिलेल्या घटकांसाठी सर्वात बेस्ट पुस्तके म्हणजे स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहेत. पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच आणि पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच, दोनही पुस्तकांमध्ये सर्व प्रश्नपत्रिका कव्हर झालेल्या आहेत इथून मागे झालेल्या, कारण त्यातूनच सर्व प्रश्न रिपीट होत आहेत. त्याच्यामुळे ही पुस्तके नक्की खरेदी करा. दोनही पुस्तके महाराष्ट्रभर उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन खरेदी करायची असतील तर ॲमेझॉन, फ्लिपकार्टवरून देखील खरेदी करू शकतात. मित्रांनो, आता जी ही अकोला जिल्ह्याची आजची प्रश्नपत्रिका जो बघणार आहोत ना, आपण पहिल्यांदा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, फक्त सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण आजच्या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता आणि गणित कव्हर करून घेऊयात. आता ठीक आहे, आपण बुद्धिमत्ता पहिल्यांदा व्याकरण बघूयात. एक मिनिट. ठीक आहे, इथून पुढे व्याकरण सुरू झालेलं आहे. तर व्याकरणाचा प्रश्न काय होता तुम्ही बघू शकता. खालीलपैकी नपुंसकलिंग शब्द ओळखा. तर याचं उत्तर पर्याय क्रमांक सी, वासरू हा नपुंसकलिंगी शब्द आहे. एकदम स्पीडमध्ये बघणार आहोत कारण व्हिडिओ मोठा होईल. ठीक आहे. आईच्या कड्यावर बाळ होते या वाक्यातील कर्त्याची विभक्ती काय होईल, तर पर्याय क्रमांक सी उत्तर आहे. सी षष्टी ही विभक्ती होईल. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ्य वर्गात येतो, तर पर्याय क्रमांक सी, प फ ब भ हा ओष्ठ्य वर्गामध्ये येतो, हे योग्य उत्तर आहे. आता इथं जर बघितलं तर थोडा वेगळा जोड्यांचा प्रश्न, मोठा लेंथली प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तर बघू शकता, योग्य जोड्या लावा. तर पर्याय क्रमांक याचं उत्तर बी आहे. बी आहे. आहे 4 नंबरला, हा 4 नंबरला अशा प्रकारे इथे जोडी होईल. ब आहे 1 नंबरला अशा प्रकारे ही जोडी होईल आणि क आहे 2 नंबरला, क आहे 2 नंबरला अशा प्रकारे, आणि ही अशा प्रकारे ही सर्व शब्दांचे आणि विसर्ग संधाचे म्हणजे जे शब्द आणि संधीफोडचे अशा प्रकारे संधी कोणत्या प्रकारात तिथे त्याचं हे उत्तर होतं, बी उत्तर होतं. ठीक आहे. आता इथून पुढे दुसरे प्रश्न आहेत. तर बघू शकता, अमर पणत्या लावतो वाक्यातील अधोरेखित नामाचे वचन ओळखा. तर पणत्या, तर याचे बहुवचन होईल. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. उत्तर ए उत्तर. पुढीलपैकी कोणता शब्द प्रत्ययसाधित नाही, तर पर्याय क्रमांक उत्तर आहे बी, पुकार हा शब्द प्रत्ययसाधित नाही. नेक्स्ट आपण बघूयात. ठीक आहे. नेक्स्ट आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. तर पर्याय क्रमांक बी, वारंवार, क्षणोक्षणी, दररोज आणि पुन्हा पुन्हा हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. नेक्स्ट आहे विशिष्ट अक्षरांचा किंवा शब्दांचा आरोह अवरोह सुचवण्यासाठी पुढील चिन्ह वापरतात. कोणते चिन्ह वापरतात, तर पर्याय क्रमांक डी, अवग्रह चिन्ह वापरतात. नेक्स्ट, मला 4 मैल चालवते वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर शक्य क्रियापद येथे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. नेक्स्ट आपण या ठिकाणी स्पीडमध्ये बघण्याचं कारण व्हिडिओ मोठा होतो आणि मुलं बघत नाहीत त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आहे लाटणी या अनेकवचनी नामाचे एकवचनी असणारा पर्याय निवडा. तर लाटणी, याचा लाटणे हा याचं योग्य उत्तर होईल. ठीक आहे. नेक्स्ट आहे विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी म्हणजे चुकीची जोडी म्हटलं तरी देखील चालेल. पर्याय क्रमांक डी ही चुकीची आहे. काळजी, विवंचना हे चुकीचे आहे. नेक्स्ट, रत्नाकर शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर समुद्र म्हणजे समुद्राला रत्नाकर म्हणतात, त्याच्यामुळे तो समानार्थी शब्द होईल. नेक्स्ट काय आहे बघू शकता, शब्दच्छल या शब्दाची फोड कशा प्रकारे होईल, तर पर्याय क्रमांक सी, शब्द प्लस छल ही संधीफोड योग्य आहे. पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, वाक्यात प्रयोग होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो, त्या बदलास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात, तर पर्याय क्रमांक सी, त्याला विकार असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी योग्य. नेक्स्ट, आम्ही जातो आमुच्या गावा हे वाक्य कोणत्या प्रकारात मोडते, तर पर्याय क्रमांक बी, केवळ वाक्य प्रकारामध्ये मोडते. ठीक आहे. नेक्स्ट उत्तर आहे राजाला दिवाळी काय माहीत ही म्हण कोणत्या अर्थाने वापरली जाते, तर पर्याय क्रमांक सी आहे योग्य उत्तर. रोजच्या गोष्टीचे नाविन्य वाटत नाही योग्य उत्तर आहे.
पर्याय क्रमांक नेक्स्ट क्वेश्चन आहे जामखोड जन्मखोड हा सामासिक शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक आहे डी पंचमी तत्पुरुष हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? तर पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे बी योग्य उत्तर आहे. शांत हे भाववाचक नाम नाही, बाकी तीनही भाववाचक नामे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन जर बघितला आहे तर महात्मा गांधी सत्याग्रह करू लागले वाक्यातील विधेय ओळखा. तर पर्याय क्रमांक डी करू लागले हे विधेय आहे. नेक्स्ट बाबाने मुलीला शाळेत पाठवले प्रयोग ओळखा. तर इथे पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे बी कर्म भाव संकर प्रयोग हे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी. नेक्स्ट आहे देवा सर्वांना सुखी ठेव वाक्यातील क्रियापदाचा प्रकार अर्थ ओळखा. तर पर्याय क्रमांक ए योग्य उत्तर आहे. आज्ञार्थ योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आपण इथे बघूयात काय आहे खालील चिन्हांपैकी अपूर्ण विराम ओळखा. तर पर्याय क्रमांक डी हे अपूर्ण विरामांचं चिन्ह आहे. अशा प्रकारे दोन टिंब एकाखाली एक. नेक्स्ट आहे खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. तर विसंगत चारही पर्याय वाचून घ्या तुम्ही बरोबर. तर पर्याय क्रमांक ए उत्तर आहे 73 वरचं एक ए बघू शकता. 75 वर्ष हीरक महोत्सव या ठिकाणी विसंगत जोडी आहे, बाकी वेगळ्या जोड्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे शुद्ध शब्द ओळखा. स्वाभाविक शिक्षण क्षत्रिय आणि सुगरण. तर पर्याय क्रमांक सी सुगरण हा शुद्ध शब्द आहे. नेक्स्ट मनात मांडे खाणे वाक्प्रचाराचा अर्थ काय होईल योग्य अर्थ? तर बी अर्थ होईल, पर्याय क्रमांक बी आहे. तर मनोरथ रचने हे योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न या ठिकाणी यवतमाळला देखील विचारलेला आहे. इथून पुढे सामान्य ज्ञान सुरू झालेलं यवतमाळला हाच प्रश्न विचारलेला आहे. नुकताच भारतीय दंड संहिता IPC रद्द करून त्याऐवजी कोणता कायदा लागू करण्यात आला? तर पर्याय क्रमांक ए भारतीय न्याय संहिता BNS लागू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट डॅश डॅश हा दिवस संविधान दिवस म्हणून भारतात साजरा केला जातो. तर पर्याय क्रमांक बी 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा केला जातो. ठीक आहे. नेक्स्ट बघूयात व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून फास्टमध्ये बघून घेणार आहोत. नेक्स्ट आहे तर रॉ भारताची गुप्तचर संस्था आहे संघटना आहे. तर रॉचे फुल फॉर्म काय आहे? पर्याय क्रमांक सी रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. ठीक आहे. नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्रमंत्री म्हणून काम बघायचे? कोण बघायचे? तर पंत सुमंत हे बघायचे परराष्ट्रमंत्री म्हणून काम. नेक्स्ट कोणाला अणुबॉम्बचे जनक मानले जाते? तर जे रॉबर्ट ओपनहायमर यांना अणुबॉम्बचे जनक मानले जाते. नेक्स्ट आहे अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक एक आहे प्रोजेक्ट त्रिनेत्रा योग्य उत्तर आहे ए पर्याय. नेक्स्ट अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली जाते? तर पर्याय क्रमांक ए कापूस पिकाची लागवड केली जाते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे UPIचा वाणिज्यमध्ये अर्थ काय म्हणजे फुल फॉर्म काय होतो? हाच प्रश्न यवतमाळला देखील विचारला आहे. तर काय आहे? तर पर्याय क्रमांक डी 83 डी बघू शकता युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस असा फुल फॉर्म होतो UPIचा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कोणत्या शहरात नाही? चार पर्याय आहेत. तर पर्याय क्रमांक बी पुणे शहरामध्ये खंडपीठ नाही मुंबई उच्च न्यायालयाचे. ठीक आहे. नेक्स्ट पोलीस पाटलांची नेमणूक कोणता विभाग करतो? तर पर्याय क्रमांक सी महसूल विभाग करतो. नेक्स्ट राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात झाला? तर पर्याय क्रमांक उत्तर आहे बी पर्याय क्रमांक बी आहे. तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा मेळावा झालेला आहे. नेक्स्ट प्रश्न इथे बघू शकता खालील दिलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांना त्यांच्या भौगोलिक स्थानानुसार उत्तर ते दक्षिण अशा क्रमाने लावा. तर पर्याय क्रमांक बी उत्तर आहे हे अशा क्रमाने लावा बी 2 1 4 3 अशा प्रकारे. नरनाळा किल्ला अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? तर पर्याय क्रमांक सी अकोट तालुक्यामध्ये आहे. जास्त स्पीडमध्ये होत असेल तर सांगा. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट नाही? तर पर्याय क्रमांक ए गेटवे ऑफ इंडिया समाविष्ट नाही, बाकी 3 समाविष्ट आहेत. नेक्स्ट नुकताच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर पर्याय क्रमांक डी उत्तर आहे इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशनशी संबंधित आहे स्टारलिंक जी एलोन मस्क यांची कंपनी आहे. ठीक आहे. नेक्स्ट
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही? हाच प्रश्न यवतमाळला पुन्हा रिपीट झालेला आहे. तर कोल्हापूरमध्ये पोलीस आयुक्तालय नाही. हा प्रश्न लक्षात ठेवा, पोलीस आयुक्तालयावरती विचारला जाणारच आहे. आता या ठिकाणी LPG गॅस तुम्हाला माहीत आहे, घरगुती आपण LPG गॅस वापरतो. LPGचा फुल फॉर्म काय होतो? तर पर्याय क्रमांक सी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा फुल फॉर्म होतो, पर्याय क्रमांक सी. नेक्स्ट, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 टेनिस स्पर्धेत महिला विजेत्या कोण आहेत? पर्याय क्रमांक ए आहे एलिना रायबाकिना, हे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, मानवी रक्तातील ऑक्सिजन वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते? तर पर्याय क्रमांक सी, हिमोग्लोबिन द्वारे हे कार्य केले जाते. नेक्स्ट बघूयात आपण भूगोलचा प्रश्न आहे. अरवली, हिमालय, आल्प्स, रॉकी हे पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहे? तर पर्याय क्रमांक सी, हे वलीय पर्वत आहेत. नेक्स्ट प्रश्न, अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही? तर पर्याय क्रमांक याच्यामध्ये आहे ए पर्याय योग्य उत्तर आहे. तर यवतमाळ जिल्ह्याला लागत नाही अकोला जिल्ह्याची सीमा. नीट प्रश्न हा समजून घ्या. हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. काय आहे? बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते? तर पर्याय क्रमांक ए, हॅबियस कॉपर्स हे योग्य उत्तर आहे. याच्यानुसार दाद मागू शकतो. नेक्स्ट, कैलास मंदिराची म्हणजे एलोराची निर्मिती कोणत्या राजवटीत झाली? तर राष्ट्रकूटाच्या राजवटीत झालेली आहे, त्यांच्या कालखंडामध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, रेपो रेट म्हणजे ज्या व्याजदराने RBI व्यापारी बँकांना कर्ज देते त्याला रेपो रेट असे म्हटले जाते. पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, भारताची प्रमाण वेळ ग्रीनविच येथील वेळेपेक्षा डॅश डॅश इतक्या वेळाने पुढे आहे. हे 4 पर्याय आहेत, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी सबस्क्राईब नक्की करा. आणि सर्व प्रश्नपत्रिका आणि आन्सर कीसाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्याची प्रश्नपत्रिका बघायची हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.